नमस्ते. डीपी विथ ब्रेन्सचा हा पहिला जिओ पॉलिटिक्सवरचा यूट्यूब व्हिडिओ. तुम्ही सगळ्यांनी इतकं इंस्टाग्रामवर मला सपोर्ट केला आहे आणि मी लिमिटलेस ऋणी आहे त्यासाठी. मी शब्दांमध्ये लिटरली नाही सांगू शकणार की मला त्याने केवढा कॉन्फिडन्स मिळाला आहे. मी तुमचे इंस्टाग्रामवरचे डीएम्स वाचते, तुम्ही जे सजेशन्स देता ते वाचते. सगळीच सजेशन्स घेता येतात सगळ्याच टॉपिकवर असं नाही, पण मी प्रयत्न नक्की करते. खूप लोकं तुम्ही मला इतकं आपुलकीने, इतकं हक्काने काय-काय सांगता अबाउट माय कंटेंट. यू गाईज हॅव नो आयडिया मला त्याने किती भारी वाटतं. इतकं की मी आज या स्टुडिओमध्ये बसून YouTubeचा माझा पहिला व्हिडिओ करते. इथे थोडी डिटेल चर्चा करता येईल. आपल्याला कमेंट्समध्ये अजून खोलावर जाऊन इंटरॅक्टिव्ह गप्पा होतील आपल्या. तुम्ही मला फायनली आता ऑफिशियली सपोर्ट करू शकता ह्या QR कोडला स्कॅन करून. सो दॅट मी अजून छान रिसर्च करून, एक्सपर्टशी बोलून, माझा ॲनालिसिस करून असे गुड क्वालिटी कंटेंट व्हिडिओज तुमच्यासमोर आणू शकते. आणि ते सुद्धा मराठीमध्ये. कारण आपण मराठी लोकं जनरली इतके चौकस असतो. पण आता तुम्हाला एक हक्काचा यूट्यूब चॅनल देखील आहे, जिथे लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकता, तुमची मतं सांगू शकता. आपण कुठलाही जो टॉपिक घेऊ त्यावर खोलात जाऊन चर्चा करू शकतो. सो इथे कम्युनिटी बिल्ड करू शकतो आपण आणि फॉर दॅट आय एम सुपर एक्सायटेड. आजचा टॉपिक अर्थातच आहे इंडिया पाकिस्तान. आय विश हा बेटर सर्कमस्टन्समध्ये आला असता व्हिडिओ, कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे. पण मी हे स्क्रिप्ट जेव्हा पहिले लिहिलं लास्ट वीक तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या. पण आज जेव्हा मी रेकॉर्ड करते, रेड फोर्टचा कार बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. तुम्ही ती आत्तापर्यंत न्यूज वाचलीच असेल. प्रायमरी रिपोर्टमध्ये असं म्हणतायत की आत होतं कोणतरी, कारण लिंक्स मिळाल्या आहेत. सो सुसाईड बॉम्बर होता का, हाही प्रोब चाललाय. सगळ्यात पहिले ह्या विषयावर बोलू, कारण इट्स इम्पॉसिबल नॉट टू. आय नो NIAचं ऑफिशियल अजून काही आलेलं नाहीये, सो मी ह्यातलं काहीच ऑफिशियल कपॅसिटीमध्ये आज बोलत नाही. पण मी माझं मन व्यक्त करते तुमच्यापाशी. अजून एकही काही अटॅक आमच्या सॉइलवर झाला तर वी विल कन्सिडर दॅट एज अन ॲक्ट ऑफ वॉर, असं राजनाथजी म्हणले होते. अगर सरक्रीक इलाके में पाकिस्तान की ओर से कोई भी हिमाकत की गई तो उसे ऐसा करारा जवाब मिलेगा कि इतिहास और भूगोल दोनों बदल जाएंगे मेरे साथियों. ऑपरेशन सिंदूर ऑनगोईंगच आहे असंही आपण ऐकलंय. मुंहतोड जवाब द्यायची गरज आहे. त्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत समजवलं पाहिजे वगैरे वगैरे. सरक्रीक मधला आत्ता पहिला टप्पा जस्ट कन्क्लूड होतोय. हे सगळं बोलून झालेलं आहे, सगळं सगळ्यांना माहिती आहे. तरीही हा अटॅक झाला. आता भरपूर लोक आहेतच जे ॲज युजल म्हणतायत की म्हणे थांबा, डायरेक्ट लगेच निकाल लावू नका, तुम्ही लिंक्स लावू नका, फॅक्ट्स येऊ देत, NIAने ऑफिशियली सांगू देत, नॉट एव्हरीवन इज द सेम. आणि अगेन मी ऑफिशियल असं काहीच म्हणत नाही, पण एका कॉमन पेट्रिऑटिक नॅशनलिस्ट इंडियनचे विचार असं समजा माझं हे बोलणं आहे. किंवा अजून जे गयगुजरे लोक आहेत ते ॲज युजल इलेक्शन आलं की कसं हे होतं असं गव्हर्नमेंटलाच म्हणतात. पण एखादा बाळबोध माणूस सुद्धा कोरिलेशन लावू शकेल की काल हे झाल्या रात्रीतच पाकिस्तानची बॉर्डरवर ऍक्टिव्हिटी का सुरू झाली, ते का घाबरले की इंडिया लगेच प्रत्युत्तर देईल. जर अजून माहितीच नाहीये आणि प्रोब चालू आहे तर का आपण डिरेक्ट मिसाईलनी बॉम्ब करू या लोकांना. इंडियाने असं न विचार करता, न प्रूफ असता वाटेल तसा अटॅक कधीच केला नाहीये. आणि हो, हे वन ऑफ नाहीये बाय द वे बरं का. म्हणजे ज्या लोकांनी हे एक्सवर निरर्थक ट्विट्स केले आहेत ना, त्यांना संबोधून म्हणून की गेल्या 1 महिन्यामध्ये आपल्या एजन्सीजनी केवढे तरी स्लीपर सेल्स, ॲक्टिव्ह सेल्स, जिहादी लिंक्स, टेरर लिंक्स, क्रॉस बॉर्डर बस, काहीही नाव द्या, हे किती फॉईल केलेत माहिती आहे का तुम्हाला. नुसत्या न्यूजवर न्यूज आहेत की आपले एजन्सीज आणि इंटेलिजन्स वेगवेगळ्या स्टेट्समध्ये ह्यांचे प्लॅन्स पाऊल ठरवत आहेत. गुजरातमध्ये तर तो डॉक्टर माणूस, आणि हो मी हे मुद्दामून नावं घेत नाहीये, कारण आता नावात काही राहिलंच नाहीये आणि नाही ही गरिबीशी रिलेटेड आहे बाय द वे. जी लोक उगाच त्यांच्या बाजूनी बोलतात ना की म्हणे ते गरीब आहेत, त्यांना गरीबच ठेवलं जातं, एज्युकेशनच दिलं जात नाही, त्यामुळे नाईलाजाने वाईट मार्गाला लागतात. गुजरातचा तो डॉक्टर माणूस होता, ज्याला राईसिन, जे वॉटर सोल्युबल पॉइझन कॅस्टर बीन्सनी बनवलं जातं अपॅरेंटली, ते विष घोलून पाण्यात अख्ख्या कर्नावतीला, अहमदाबादला नेस्तानाबूत करायचं होतं. इमॅजिन करा, अख्ख्या सिटी मधले लोक जर पॉइझन झाले असते तर
केवढ्याला पडलं असतं ते? 2900 किलो RDX इतके आर्म्स हे फरीदाबादमध्ये मिळाले. म्हणजे तुम्हाला समजतंय का की हे होणं, ह्याचे चान्सेस केवढ्या पटीने जास्ती होते. आणि अनफॉर्च्युनेटली त्यातला एक अटेम्प्ट सक्सेसफुल झाला आणि काल टेरर ब्लास्ट घडलाच. पण त्यांनी ते रेड फोर्टला केलं. त्या फोर्टचा सिग्निफिकन्स, हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स आणि मंदिरांच्या जवळ केलं. These facts haven't been missed on X by anyone, by the way. The terrorists have to succeed only once. पण आपल्या एजन्सीजसाठी दॅट इज द ओनली थिंग दॅट गोज ऑन द रेकॉर्ड अनफॉर्च्युनेटली. लिटरली 100हून जास्ती अटॅक्स त्यांनी फॉईल केले असतील गेल्या काही मंथ्समध्ये. आत्ता जस्ट प्रोब सुरू झाला आहे. आता गोष्टी हळूहळू अनकव्हर व्हायला लागतील. पण एक्सवर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर द युज्युअल सस्पेक्ट्स हॅव ऑलरेडी स्टार्टेड त्यांचा प्रोपगंडा की इलेक्शन्समुळे असं केलंय, डिस्ट्रॅक्शन आहे आणि अजून अत्यंत घाणेरड्या गोष्टी. वर्स्ट होम मिनिस्टर आहे, असा अटॅक होऊच कसा शकतो वगैरे. मोदी एरामध्ये मग सगळे जे टेरर अटॅक झालेत त्याची लिस्ट विच मेक्स मी शुअर की ह्याचे लिंक्स बरोबर जिथे वाटतंय ना तिथेच जाऊन मिळणार. आणि फरीदाबादचाही अँगल आता प्रायमरी अँगल म्हणूनच कन्सिडर केला जातोय, हे तुम्ही वाचलंच असेल. आणि त्याच्यात मला तथ्य वाटतं 11 नोव्हेंबरला भूतानला लार्जेस्ट पीस कॉन्फरन्स जी आता होतीये तिथे मोदीजी जस्ट गेले आहेत. त्यांच्याशी बाकी पण डील होतीलच. पण तिथे इंडियानी जाणं, बुद्ध यांचे 5000 वर्षाहून जुने रेलिक्स आपण त्यांना गिफ्ट करणं, या सगळ्याचा सिग्निफिकन्स आहे. पीस कॉन्फरन्सच्या वेळेसच हे होणं, ह्याही काही तथ्य आहे का? की आता इंडियानी अटॅक केला तर मग मोदीजी कसे फेक आहेत हे दाखवायचं आहे. खूप लोक म्हणतायत की इंटेलिजन्स आपला खूप जवळ आला होता तो अख्खा नेक्सस संपवण्यात. ऑलमोस्ट सगळ्या लोकांना पकडलं होतं. ते डॉक्टरचा जो नेक्सस पासून ते बाकीचे की लोक होते तिथपर्यंत सगळे. त्यामुळे त्यांनी काहीच नाही पेक्षा काहीतरी म्हणून हा घाई गडबडीत ब्लास्ट केला. मी म्हणलं तसं की अजून मेन ऑफिशियल स्टेटमेंट जोवर येत नाही तोवर आपण अफवा पसरायला नको. बट अगेन दॅट डझंट मीन की कोणी केलंय ह्याची काहीच आयडिया नाहीये कोणाला. आता प्रश्न पुढचा हा पण येतोय की इंडिया पाकिस्तान वॉर होणार का, नाही होणार का? आणि मग खूप सराउंडिंग प्रश्न पण आहेत. बऱ्याच लोकांना कळत नाहीये काय एक्झॅक्टली, कारण ऑपरेशन सिंदूर होऊन सुद्धा आता काही महिने झाले पण अजूनही ते ऑनगोईंग आहे असं म्हणलं जातं. रिसेंटली इंडियाने ऑपरेशन त्रिशूळ लॉन्च केलं. मी म्हणलं तसं की तो जॉईंट एक्सरसाइज इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. बरीच लोक एक्सवर तेव्हा म्हणत होती की चांगलं आहे आता पीओके आपण फायनली घेणार वगैरे. पण खरंच काय होतंय एक्झॅक्टली? आणि त्रिशूळ आपण आत्ता का लॉन्च केलं हे आत्ताच का हे मी तुम्हाला लास्ट सांगते. आधी ऍक्च्युअल एक्सरसाइज बद्दल डिस्कस करून घेऊ. कारण आपल्या 3 स्टेट्सच्या बॉर्डरवर महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान मधनं ते एक्सरसाइजेस कंडक्ट केले जातील विच बॉर्डर विथ पाकिस्तान. सो स्टार्टिंग फ्रॉम एंड ऑफ ऑक्टोबर ते साधारण एंड ऑफ डिसेंबर, एंड ऑफ जानेवारी हे असणार. आत्ताचा फर्स्ट टप्पा साधारण मिड नोव्हेंबर आत्तापर्यंत होता. पॉइंट हा आहे आणि की राजनाथ सिंगजींनी अनइक्विव्होकली सांगितलं होतं की हा एक्सरसाइज आहे, पण जर काही कुठून रिटॅलिएशन आलं तर आम्ही हिस्ट्री, जिओग्राफी बदलून टाकू अख्ख्या पाकिस्तानची. कालच्या पार्श्वभूमीवर हे बघता आता सगळीच कॅल्क्युलेशन्स बदलतील. सर क्रीक, रण ऑफ कच्छ जो आपल्या गुजरातमध्ये भाग आहे तिथे हा पहिला टप्पा झाला. इन्सिडेंटली हा परत एरिया पॉइंट ऑफ डिस्प्यूट कित्येक वर्ष आहे, कारण नक्की कुठून इंडियाची बॉर्डर सुरू होते आणि कुठून पाकिस्तानची यावर पाकिस्तान सारखा डिफॉल्ट करतो ऑब्व्हियसली. आणि त्या ठिकाणून सगळे ड्रग्ज, इलिगल इमिग्रंट्स पासून टेररिस्ट येत आहेत, जात आहेत. सो त्याचा वन्स अँड फॉर ऑल बंदोबस्त करायला लागणारच होता. आणि पीओके फायनली घेतलं जाईल वगैरे हा आता मला खूप छोटा विचार वाटायला लागला. आता काय झालंय ना की इतकं अमेरिका आणि चायनानी ऑलरेडी त्या देशाचे वाभाडे काढले लिटरली, आणि त्यामुळे इतकं दयनीय देश झालाय तो की आता अख्खाच्या अख्खा पाकिस्तानच डिसइंटिग्रेट व्हायच्या लाईनवर आहे का असं मला वाटतं. स्वतःच्याच लोकांवर बॉम्बिंग काय करतायत, पीओके मधलेच लोक पाकिस्तान गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट काय करतायत, त्यांचा आपण अलेजेडली न्यूक्लिअर बेसच आता डॅमेज केलाय म्हणे, असेल तर तेही गेलं. सौदीने भले अगदी डील केलं पाकिस्तान बरोबर, पण पाकिस्तानवर अफगाणिस्ताननी जेव्हा ऍक्च्युअल अटॅक केला तेव्हा ते हार्ड म्हणले त्यांना, तुम्ही तुमचं बघा.
अफगाणिस्तान तालिबान बरोबर सुद्धा त्यांचे पीस टॉक्स आर गोइंग नोवेअर असं दिसतं. हे सगळं बघता आणि कन्सिडरिंग इंडिया आता जेवढा चिडलाय हे सगळं बघता, आय रिअली डाऊट पाकिस्तान ॲज अ कंट्री कॅन कम बॅक फ्रॉम दिस. आणि अर्थातच आत्ताचे हे जे सगळे टेरर लिंक्स आपण फॉईल करतोय ते सुद्धा खूप मोठं एक्झाम्पल आहेच. आणि आता ते इतके एक्सपोज्ड आणि प्लस भिकेला लागले आहेत की आता त्यांना मदत पण कोण करणार. जेव्हा इंडियाशी पंगा घ्यायचा म्हणून, इंडियाला चेकमध्ये वगैरे ठेवायचं म्हणून, किंवा इंडियाच्या बॉर्डर्सवर अनरेस्ट कॉन्स्टंट ठेवायचा, काश्मीरमध्ये टेररिझम आणि स्टोन पेल्टिंग सातत्याने करायचं, ह्या सगळ्याला फंडिंग देत होते जेव्हा हे इतर देश, तेव्हा पाकिस्तानला थोडेफार पैसे मिळत तरी होते. आता इंडिया एवढा बलाढ्य झाला इन टर्म्स ऑफ आवर डिफेन्स की तुम्ही काय म्हणून वॉच ठेवणार आमच्यावर. आणि आता द रॅट्स आर लिव्हिंग द सिंकिंग शिप असं झालंय. अर्थात हे रॅट्स स्वतःमध्येच टॅरिफ आणि सँक्शन खेळून एकमेकांना उद्ध्वस्त करायला बघतायत, विच ऑल्सो वर्क्स फॉर अस. सो हे ऑपरेशन त्रिशूळ वगैरे चालू आहे तो नुसता एक्सरसाइज नाहीये. कारण मोस्ट इम्पॉर्टंट, इफ यू रिमेंबर, जयशंकरांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं होतं पोस्ट पहलगाम अटॅक, की प्लॅनर्स, बॅकर्स अँड परपेट्रेटर्स विल बी ब्रॉट टू जस्टिस against terrorism and brought its organizers and perpetrators to justice. सो फक्त ते चिंदेमिंदे अटॅकर्स किंवा त्यांना डायरेक्ट फंड देणारे लोक नाहीत, अख्खी पूर्ण चेन ऑफ कमांड, कारण त्यांनीच प्लॅन केलं, त्यांनीच हे बॅक केलं. सो आता ती चेन वरपर्यंत जिथे जाते ते सगळे विल बी ब्रॉट टू जस्टिस. आणि ह्यात इंडियाला ऑफिशियली, लॉजिकली कोणीही थांबवू शकत नाही, कारण हे त्या पहलगाम टेरर अटॅकचं प्रत्युत्तर आहे, प्लस आत्ता जे झालं आणि त्याचे लिंक्स जर ह्याला चुकून मागून लागले तर. आणि इवन मोर इंटरेस्टिंग इज, मी मगाशी म्हणले तसं, इस्लामाबादमध्ये नुकतीच अफगाणिस्तान तालिबान आणि पाकिस्तानमधली चर्चा जी फेल झाली, पीस टॉक अग्रीमेंट ती आणि नोटाम, हे किती कोइन्साइड होतंय बघा. पाकिस्तानच्या अत्यंत इलॉजिकल डिमांड्स आहेत असं अफगाणिस्तान तालिबान म्हणले. पाकिस्तानचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे टेररिस्ट हार्बर करताय म्हणे ते तुम्ही ताबडतोब गिव्हअप करा. म्हणजे लाज वाटते का यांना? काय बेशरम लोक आहेत ती. इंडियाने एव्हिडन्सचे ग्रंथ दिले आहेत की पाकिस्तान कोणते कोणते टेररिस्ट हार्बर करतंय, तेव्हा सरळ सरळ डिनाय करतात. आणि आता अफगाणिस्ताननी मात्र ह्यांना सगळं ट्रान्सपरन्सीनी सांगायचं, हे म्हणतील तसं वागायचं. मग अफगाण पण म्हणले की तुम्ही जे US ला तुमचा देश विकलाय, म्हणजे असं नाही म्हणले ते डायरेक्टली, पण त्यामुळे जे US ड्रोन्स अफगाणी एरियावर वॉच ठेवून, सर्वेलन्स ठेवून फिरत असतात तुमच्या स्पेसमधनं, ते बंद करा. तिथून दे कांट मॉनिटर अफगाणी मुवमेंट्स. तर मग त्यावर पाकिस्तान म्हणे नाही, ते असं नाही करता येणार, आमचे आधीपासून अग्रीमेंट्स आहेत वगैरे वगैरे. म्हणजे काय, थोडक्यात देश विकलाय. सो मग काहीच कशावर अग्री होत नसल्यामुळे कोणीच, ते सगळे टॉक्स बिक्स फापरले. आणि आता टर्की आणि कतर पुढच्या वीकमध्ये, काय ह्याच वीकमध्ये राऊंड 2 साठी मीडिएट करणार आहेत. पण पॉइंट काय आहे माहितीये का, असल्या लोकांच्या फितरतमध्येच नाहीये की काही एक ठरवलं तर ते फॉलो करते. सो कितीही काही टॉक्स होऊ द्या किंवा लोकांनी काही अग्री करू द्या, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम की पाकिस्तान डिसइंटिग्रेट होणार आहे पूर्णपणे. आणि आता आपण जी काही ऍक्टिव्हिटी करतोय त्यांनी सुद्धा इनडायरेक्टली अफगाणिस्तानचा फायदाच होणार आहे. सो तेही आपल्यामध्ये येणार नाही. प्लस दिस टाइम अराउंड चायनाही हेल्प करणार नाही, किंवा अमेरिकन लोकांनी आणि हेल्प केली तरी फायदा नाहीच आहे त्यांना, पण त्यांचे फायटर जेट्सचा आपण काय कचरा केला तो अख्ख्या जगाने बघितला. आणि मी म्हणले तसं लास्टली हे आत्ता का होतंय सगळं, पहलगाम नंतरच जून जुलैमध्ये आपण ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये हा कन्सर्न रेज केलाच होता की ती लोक परत त्यांचे टेरर कॅम्प्स रिबिल्ड करतायत. अर्थात ऑब्व्हियसली दुटप्पी पाकिस्तानांनी ते डिनाय केलं, पण वेल, वी नो दे आर रिबिल्डिंग. माझ्या मते हे आपण जे सीज केलंय दारुगोळा आणि टेररिस्ट इज अ सॉलिड प्रूफ, पण अगेन ऑफिशियली नाही आलंय, सो ते आपण कोरिलेशन आत्ता लावायला नको. अर्थात तुम्ही हे ऐकलं का, आणि की त्यांनी जे लपवून ठेवलेले टेररिस्ट आहेत त्यांच्या देशात, ती लोक आता ऑनलाईन वुमन टेरर स्क्वॉड उभारतात. 21 मिनिटांचा काहीतरी ऑडिओ आहे हाफिज सईदचा, ज्यामध्ये तो ओपनली सांगतोय की म्हणे ह्या लोकांनी, म्हणजे आपण, त्यांच्या बायकांना पुढे केलंय, त्यांचा तमाशा बनवला आहे. सो आता वेळ आली आहे म्हणे की आपल्या ज्या पाक बायका आहेत त्यांनी आता उभं राहावं आणि रिस्पॉन्ड करावं.
आता ही लोक रिस्पॉन्ड म्हणजे काय, आतंकच माजवणार, दुसरं येतं काय यांना. पण इतके खालच्या थराला गेले आहेत हे की आता बायकांनी ह्या लेवलला यावं, त्यांनी ह्यांना वापरावं त्यांच्या टेररसाठी, ही वेळ आली. आणि एवढंच नाही तर TOIची न्यूज आजची का कालची आहे की ही इज नाव युझिंग बांगलादेश ॲज अ लॉन्च पॅड. तिथून इंडियावर टेरर ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्या लोकांना. त्यामुळे मुद्दा हा आहे की ते थांबणार नाहीत, ते थकणार नाहीत. त्यांना कोणीही काहीही सांगितलं तरी ते ऐकणार नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत सांगायचं, हे कितीही खरं असलं, जरी बोललं गेलं असलं तरी मेन म्हणजे त्याच तीव्रतेने जेव्हा आपण प्रहार करू ना, तेव्हाच त्यांना ते समजणार आहे. सो अगेन इट्स द बिगिनिंग ऑफ द एंड असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा. आपल्या या चॅनलला अर्थातच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, सो तुम्हाला पुढचे जसे व्हिडिओज येत जातील तसं नोटिफाय होत जाईल. आणि चॅनलला मोठ्या प्रमाणात सपोर्ट करा. वंदे मातरम. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.